श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कोविडच्या काळात कित्येक घरं उद्ध्वस्त झाली. त्या काळात एक अत्यंत दुःखद घटना भूषण कडू यांच्या आयुष्यात घडली. त्यांच्या पत्नीचं करोनामुळे निधन झालं. लग्नाला फक्त काही वर्ष झाली होती. घरात सगळं छान सुरू होतं, पण अचानक आलेल्या संकटाने सगळं उद्ध्वस्त झालं. पत्नी गेल्यानंतर भूषण कडू अक्षरशः खचून गेले. त्यांच्यासाठी जगण्याचं कारणच हरवल्यासारखं झालं. मनात उदासीनता, हतबलता आणि सतत शून्यपण. त्यांनी स्वतःला पूर्णपणे एकटं अनुभवलं. भूषणदादा सांगतात, काही वेळा आयुष्यात असं होतं की परिस्थिती एवढी बिघडते की माणसाला स्वतःचं आयुष्य संपवावंसं वाटतं. माझ्याबरोबरही तसंच झालं. मुलाचं दुःख पाहून मन हेलावून जायचं. स्वतःला वाटायचं की बाप असूनही मी त्याला काही देऊ शकलो नाही. लोक मला कलाकार म्हणून ओळखतात, फोटो काढतात, टाळ्या वाजवतात, पण घरच्यांच्याच अपेक्षा मात्र अपुऱ्या राहतात. माझा मुलगा खूप सात्विक स्वभावाचा आहे, काही मागत नाही, पण त्यांच्या डोळ्यामागचं दुःख मला जाणवत होतं आणि हाच विचार मला आतून पोखरत होता. शेवटी एके दिवशी ठरवलं, सगळं संपवायचं. सुसाईड नोट लिहायला बसलो. सुरुवात केली, पण लिहित गेलो. थांबवताच येईना. बायकोबद्दल, मुलाबद्दल, प्रेक्षकांबद्दल, मित्रांबद्दल सगळं मन मोकळं करत गेलो. 4 पानं झाली, 10 झाली, 15 झाली, नोट संपेनाच. त्या काळात एक दिवस किराणा आणायला बाहेर पडलो. पावसाळा होता. खिशात तुटपुंजे पैसे होते. ब्रेड बटर घ्यायचं होतं. एका छत्रीच्या दुकानासमोर उभा राहिलो. छत्री घ्यावी का नको असा विचार करत होतो. छत्रीवाल्याला विचारलं, कितीला आहे? तो म्हणाला 350 रुपये. ते ऐकून मन खिन्न झालं. अरे, ज्याने 22 नाटकात कामं केली, 8-10 सिनेमे केलेत, 7 वर्ष कॉमेडी एक्सप्रेस केली, तो आज छत्री घेण्याच्या विचारात अडकला आहे. तिथे उभा राहून माझ्या डोळ्यातले अश्रू पावसाच्या थेंबात मिसळून जात होते. आणि त्याच वेळी मागून कुणीतरी पाठीवर थाप मारली. मागे वळून पाहिलं तर काही जण उभे होते. त्यांनी मला ओळखलं, कौतुक केलं. पण त्या क्षणी मला त्या कौतुकाची पर्वा नव्हती. मी तर मनोमन संपून गेलो होतो. एक 4-5 माणसं, काही व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी मला विचारलं की भूषण कडू अभिनेता? म्हटलं हो. ते म्हणाले, तुमचं काम आम्ही बघतो, खूप चांगलं काम करता वगैरे. ते म्हणाले की काय अवस्था करून घेतली आहे, असे कसे तुम्ही? म्हटलं जाऊ द्या, सोडून द्या मला माझ्या मार्गावर. कारण त्यामधल्या काळात मदत न करता उपदेश करणारे खूप होते. आणि मग म्हटलं की या उपदेशांनी माझं पोट नाही भरणार किंवा माझ्या कुटुंबाचं पोट नाही भरणार. त्यापेक्षा जमल्यास काम द्या. आणि ती जी 4-5 मंडळी उभी होती, त्यांच्याचमध्ये एक सगळ्यात शेवटी एक व्यक्ती होती, विकासदादा पाटील. ते ठाण्यातल्या स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती. विकासदादा म्हणाले, मठात या, स्वामी जप करा, मन शांत होईल. पण मी म्हटलो, या सगळ्यांवर माझा विश्वास नाही. मी देवाला नमस्कार करतो, मंदिर दिसलं की वरच्यावर पाया पडतो, पण उपवास, नवस यांसारख्या गोष्टी मी करत नाही. तेव्हा माझं मन एवढं सुन्न झालं होतं की देवभक्ती या गोष्टी मला फक्त दिखाव्यासारख्या वाटायच्या. ते मला म्हणाले, कडू असं वागू नका, तुम्ही उत्तम कलाकार आहात, उद्या आमच्या मठात या. मी स्वतःशीच ठरवलं, चला स्वामींना विचारूया. एवढे लोक म्हणतात की स्वामी अशक्य शक्य करतात, तर माझं जीवन का बदलू नये? दुसऱ्या दिवशी मी मठात गेलो, पाया पडलो, विकासदादांशी बोललो आणि तिथून माझ्या आयुष्याला नवीन वळण मिळालं. ते मला रोज बोलवू लागले. दररोज या इथे, मठात बसा असं ते सांगायचे. तिथल्या कार्यकारिणींची माणसं, दादा, सगळ्यांनी मला आधार दिला. कुणी आर्थिक मदत केली, कुणी मानसिक आधार दिला, कुणी योग्य मार्ग दाखवला. हळूहळू माझ्या मनातून सुसाईडचा विचार नाहीसा झाला. रोजचं आयुष्य पुन्हा उभं राहू लागलं. मला जाणवलं, आयुष्य किती सुंदर आहे, जगणं किती महत्त्वाचं आहे. आणि खरंच आपल्याला आधार देणारी माणसं भेटली की संघर्ष करणंही सोपं होतं. आज मी मागे वळून बघतो तेव्हा वाटतं, त्या दिवशी जर मी स्वामींच्या मठात गेलो नसतो तर कदाचित इथे नसतोच. स्वामी समर्थांनी आणि त्यांच्या भक्तांनी मला नवं जीवनदान दिलं. म्हणूनच एक सांगावंसं वाटतं, आयुष्य किती कठीण असलं तरी हार मानू नका. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि देवावरची श्रद्धा कधी ढळून देऊ नका. स्वामी भक्तांनो, हा होता अभिनेता भूषण कडू यांचा स्वामी अनुभव. स्वामींच्या मठात गेल्यामुळं त्यांचं मन शांत झालं आणि सुसाईड करण्याचा विचार त्यांच्या मनातून निघून गेला. तुमच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या असतील, काही संकटांच्या वेळी स्वामींच्या चरणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला शांती लाभली असेल, त्यातून तुम्ही मार्ग काढत बाहेर निघाला असेल, तर ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशा स्वामींच्या कथा, अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.